आता याच्यानंतर आपल्याला पुढे लक्षात घ्यायचं आहे, पुढची बेरोजगारी लक्षात घ्या. यालाच इथे आपण कमी प्रतीची बेरोजगारी असं म्हणतो. आता हा जो काही डायग्राम आहे तो बघून मला सांगा की तुम्हाला काय समजते या डायग्राम नुसार. डायग्राम बघा आधी व्यवस्थित. चला ऑनलाईन मित्रांनो, एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स? चला, कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय? आता बघा, या मुलाकडे मोठमोठ्या डिग्री आहेत दिसत आहेत तुम्हाला. खूप छान डिग्री आहे, इंजिनियर डिग्री आहे, पण तो कोणता जॉब करतोय? तो स्विगीचा जॉब करतोय किंवा तो डिलिव्हरी बॉयचा जॉब करतोय? मला सांगा, जर एखादा मुलगा जर वेल एज्युकेटेड असेल, प्रॉपर तो इंजिनियर असेल, त्यांनी कोणता जॉब करणं गरजेचं आहे? ऍज अ इंजिनियर जॉब करणं गरजेचं आहे की नाही? पण तो कोणता जॉब करतोय? डिलिव्हरी बॉय. म्हणून आपण या रोजगाराला म्हणायचं आपण कमी प्रतीची बेरोजगारी. याच्यामध्ये मला सांगा की काय तुम्हाला दिसते? सूट बूट असणारा व्यक्ती झाडू मारतोय, म्हणजे याचा अर्थ हा होतो की हा प्रॉपर MBA होल्डर आहे, याचं एज्युकेशन खूप चांगलं आहे, पण बिचाराला त्या क्षेत्रामध्ये काम मिळालंच नाहीये, म्हणून तो कोणता जॉब करतोय? झाडू मारण्याचं काम करतोय. आता ह्या सगळ्या ज्या इमेजेस तुम्ही बघतायत, ह्या कशा तयार केलेल्या आहेत? AI. म्हणजे आता कॅमेरामॅनची आवश्यकता आहे का? नाहीये. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाने आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे. कमी प्रतीची बेरोजगारी. पुढचा प्रकार आहे कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट. मला सांगा, या इमेज नुसार तुम्हाला काय लक्षात येते? कॅज्युअल म्हणजे काय असेल? तात्पुरता. म्हणजे जसा तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपला तसा तुम्ही बेरोजगार होता. म्हणजे करार आधारित किंवा कॉन्ट्रॅक्ट आधारित हा जॉब आहे. या जॉबला कोणत्याही प्रकारची शाश्वतता नाहीये, टेम्पररी जॉब आहे. यालाच आपण इथे प्रासंगिक किंवा कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. समजलं? आता पुढचा प्रकार लक्षात घ्या. पुढचा प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो आहे संरचनात्मक बेरोजगारी, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. आधी मला सांगा, या इमेज नुसार तुम्हाला काय लक्षात येते? याचं कंक्लुजन आपल्याला इथे काय सांगू शकतो आपण? हा, म्हणजे ज्याच्याकडे स्किल आहे त्याला कंपनीत जॉब आहे, ज्यांच्याकडे स्किल नाही त्याला जॉब नाहीये. लक्षात घ्या, संरचनात्मक बेरोजगारी या शब्दाचा अर्थ हा होतो की आपल्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा, आपल्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान याचा मला सांगा जर अभाव असेल तर देशामध्ये कधी रोजगार निर्माण होतील का? कधीच नाही. जर आपल्या देशामध्ये शिक्षण, कौशल्य, आरोग्य, पायाभूत सुविधा यांचा जर अभाव असेल तर देशामध्ये रोजगार निर्माण होणारच नाहीये. मग अशा प्रकारच्या ह्या गोष्टीचा अभाव असल्यामुळे जेव्हा देशामध्ये बेरोजगारीची स्थिती निर्माण होते, यालाच म्हणायचं आपण इथे संरचनात्मक बेरोजगारी, किंवा यालाच आपण इथे इंग्लिशमध्ये म्हणतो स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. संरचनात्मक बेरोजगारी. आणि जर तुम्हाला जर कधी असा प्रश्न विचारला की भारतामध्ये सर्वात मोठी बेरोजगारी कोणती आहे, तर याचं उत्तर काय असेल इथे नेहमी? संरचनात्मक. हंगामी सुद्धा नाहीये. भारतामध्ये सर्वात मोठी कोणती आहे? संरचनात्मक. मित्रांनो, आपल्या देशामध्ये सध्या एक खूप चुकीची गोष्ट होते, आणि ती गोष्ट काय असेल तुम्हाला माहित असेल. सोनम वांगचुक, सगळ्यांना माहिती आहे सोनम वांगचुक. तर ज्यांना आपण इथे रॅन्चो असं म्हणतो. 3D मूव्ही तुम्ही बघितला असेल बऱ्याच वेळेस. त्याच्यामध्ये जी काही रॅन्चोची भूमिका जी आहे ती आज रिअल कॅरेक्टर आहे, त्यांचं नाव आहे सोनम वांगचुक. सोनम वांगचुक यांनी काय केलं, त्यांच्या 2-3 डिमांड आहेत. पहिली डिमांड ही की जे काही पेपर लीक झालेला आहे नीटचा, तर त्याच्यामध्ये जे काही गुन्हेगार आहेत त्याच्यामुळे आपले जे मंत्री आहेत त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, ही त्यांची पहिली महत्वाची मागणी आहे. त्याच्या आणखीन 2-3 मागण्या आहेत. पण देशामध्ये शिक्षण सुधारणा व्हाव्यात यासाठी सोनम वांगचुक सध्या आंदोलन करतायत. इव्हन देशामध्ये जनता काक्रोश किंवा आणखी खूप सारे लोकांनी आंदोलन चालू केलेले आहे. पण मला सांगा मित्रांनो, याच्यावरती
सरकार अजून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीये. जे आपले मोदी साहेब आहेत किंवा आपले पीएम आहेत याच्यावरती अजूनही बोलत नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपण विकासावरती बोलत असतो, परंतु आपण शिक्षणावरती बोलायला तयार नाही. जोपर्यंत आपल्याला शिक्षणामध्ये बदल नको आहे तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. आपण एका ठिकाणी म्हणतो की आपल्या देशाला विकसित बनवायचं आहे, पण त्या विकसित देशाचा पाया काय आहे? तर आपल्या विकसित देशाचा पाया हा आहे शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान. हे विकसित झाल्याशिवाय रोजगार होणारच नाही. मला सांगा, जर मी तुम्हाला जर शिक्षणच दिलं नाहीये, तुम्हाला कंपनीमध्ये जॉब मिळेल का? मिळेल, पण वॉचमन म्हणून मिळेल. यस. समजा तुम्हाला चांगलं आरोग्यच नसेल, तुम्ही सतत जर बिमार राहत असाल, तर तुम्हाला काय होईल? चांगलं काम करता येईल का? नाही. जर आपल्या गावाकडे जर चांगले जर रस्तेच नसले, मला सांगा, आपलं हे समजा गाव आहे, या गावात चांगले रस्तेच नाही, खड्डे आहेत, वीज नाहीये, त्या गावाचा कधी विकास होईल का? नाही. गावाचा विकास यासाठी होत नाही कारण की आपल्या गावामध्ये प्रॉपर रस्ते नाहीयेत, वीज नाहीये, प्रॉपर सगळ्या सुविधा नाहीये, शिक्षण नाहीये, म्हणूनच आपण गरीब आहोत. भारत हा भारत हा गरीब आहे कारण की भारत हा गरीब आहे. अशा प्रकारचं फेमस वाक्य रॅग्नर नक्स या व्यक्तीने म्हटलं. म्हणजे बाप बिन गरीब आहे आणि मुलगाही गरीबच राहणार. पण श्रीमंताचा मुलगा कधीही गरीब असतो का? तो नाही. कारण की श्रीमंताचा जो की बाप आहे तो नेहमी त्याला चांगलं एज्युकेशन देतो आणि म्हणून तो श्रीमंत असतो. आज मला जर गरिबीच्या जर बाहेर यायचं असेल तर काय साधन आहे? शिक्षणाशिवाय चांगला काही पर्याय आहे का? आपल्याकडे अशी मोठमोठी प्रॉपर्टी आहे का की मोठमोठ्या इंडस्ट्री स्थापन करून आपण श्रीमंत होऊ शकतो? नाहीये. आपल्याकडे बेस्ट ऑप्शन तोच आहे की शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या क्षमता वाढवणं आणि चांगला रोजगार मिळवणं. पण ते जर शिक्षण आपल्या हातात नसेल तर मग आपण कधी श्रीमंत बनणार आहे का? नाही. आज आपण दळभद्री अवस्था आहे. आपले विचार जर छोटे असतील, जर आपल्याला आपल्या देशाबद्दल जर जाणीव नसेल, आपल्याला काय चालू जर हे माहीत नसेल, आपण फक्त जर धर्मामध्ये जर अडकत असेल, तर याला जबाबदार आहे आपली शिक्षण व्यवस्था. बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्याला म्हणत असतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ज्याने तो प्राशन केलं तो डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही. पण आज आपण सगळ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, पण आपण कधी डरकाळी फोडतोय का? नाही. आपण म्याव म्याव झालेला आहोत. कारण की आपल्याला त्या शिक्षणाने आपल्याला एक वाघीण किंवा वाघ नाही बनवलं, तर आपल्याला फक्त गुलाम बनवलेला आहे. आज देशामध्ये एवढे सगळ्या समस्या असताना सुद्धा आपल्या देशातील नागरिक हे शांत आहेत. आपल्याला जो थ्री इडियट्स मधला जो आमिर खान आहे तो आवडतो, पण सोनम वांगचुक बद्दल आपल्याला माहित नसते. जो रिअल हिरो आहे त्याबद्दल आपल्याला माहित नसते. तो आपल्या सगळ्यांसाठी 18 दिवस उपवास पकडतोय आणि सांगता येत नाही, त्यांची हालत सुद्धा खराब झालेली आहे. त्यांचा कधीही मृत्यू होऊ शकतो हे सरकारला माहित आहे, पण तरी सुद्धा सरकार टस ते मस व्हायला तयार नाही. म्हणजे ज्या देशामध्ये शिक्षणासाठी आंदोलन करावे लागतात, मोठ्या प्रमाणामध्ये भूकमारी करावी लागते, त्याला कुपोषण असं म्हणतो, सॉरी उपोषण असं म्हणतो, मोठ्या प्रमाणात उपोषण करावं लागतं, त्या देशामध्ये ज्या काही विकासाच्या ज्या काही बाता चालू आहेत ना, ह्या सगळ्या हवेवरती काय आहे? मजली बांधण्यासारखं आहे. आणि हे महत्वाचं आहे की कारण की देशामध्ये आज आपण बेरोजगारीवरती बोलत नाही. का बोलत नाहीये? कारण की लोकांना माहितच नाही की मी बेरोजगार आहे का. ही स्थिती आणखीन ऍडव्हर्स होणार आहे मित्रांनो बेरोजगारीची. कारण की नवीन नवीन तंत्रज्ञान ऍड जसं होते तसं ज्या लोकांना कौशल्य आहे ते लोक बाहेर पडतात. त्यामुळे आपल्या देशामध्ये सर्वात जास्त सुधारणा कुठे करण्याची आवश्यकता आहे? शिक्षणामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, आरोग्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये जे काही इंजिनियर आहेत, जवळपास 100% फक्त 5% इंजिनियर लोक कामाच्या लायकीचे आहेत, जॉबच्या लायकीचे आहेत. बाकी लोकांना कोणत्याही प्रकारचं कौशल्य उपलब्ध होत नाही. तर हे आपल्या इंजिनियर डिग्रीचं अपयश आहे. मला सांगा, तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये किती वर्ष दिलेत? तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कोणत्या इयरला आहात तुम्ही? थर्ड इयरला आहात, सेकंड इयरला आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याचे 12 वर्ष 12वी पर्यंत आणि आता ते 2 वर्ष म्हणजे 14 वर्ष. तुम्ही या शिक्षणाला 14 वर्ष दिलेत, पण हे शिक्षण तुम्हाला जॉबची गॅरंटी देते का? तुम्हाला माहिती आहे की मला तिकडे काही जॉब मिळणार नाही, बीए कर, बीएससी कर, एमएससी कर, काही कर, जॉब मिळणारच नाहीये. मग तुम्ही काय करताय? स्पर्धा परीक्षेकडे तुम्ही येताय. ऍटलीस्ट इथे तरी काहीतरी अभ्यास करून आपण सरकारी अधिकारी बनू, म्हणजे तिथे एकदा चिटकली का टेन्शन नाही आयुष्याचं.
मग हे सगळं तुम्ही का विचार करताय? कारण की तुम्हाला माहिती की सरकारी जॉब हा बेस्ट ऑप्शन आहे. प्रायव्हेट जॉबमध्ये काही खरंच नाही किंवा जॉब लागतच नाही. आणि जर लागायचं असेल त्यासाठी तुम्हाला चांगलं शिक्षण आहे, पण चांगलं शिक्षणच नाहीये. बसा बोंबलत. एक तर चांगलं शिक्षण नाहीये, चांगलं शिकलं चांगले जॉब नाहीये. म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपली अवस्था कशी झालेली आहे, मध्यस्थ झालेली आहे. इकडून केलं तरी तुम्ही अडकलात, इकडून केलं तरी सुद्धा अडकलात. मग याच्यामध्ये ऑप्शन्स काय आहे? याच्या जर बाहेर पडायचं असेल तर एकच ऑप्शन आहे की स्पर्धा परीक्षेचा खूप चांगला अभ्यास करा, पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये परीक्षा पास करा आणि स्वतःला सिक्युअर करा. हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण की आपण काही एवढे शिकलेले नाहीये की आपण काहीतरी मोठं इनोव्हेशन करून काहीतरी चांगला बिझनेस करून लाईफ सेटल करू. नाही तर आयुष्यभर तेच आपल्याला नोकरी करावं लागेल, 10-12 हजार रुपयावरती सेटल व्हावं लागेल. हे मान्य आहे का? हा बदल तुम्हाला करणं गरजेचं आहे. भलेही तुम्हाला आतापर्यंत चांगलं शिक्षण मिळालं नसेल, पण आता या शिक्षणाच्या भरोशावरती, याच अभ्यासाच्या भरोशावरती तुम्हाला ह्या मोठमोठ्या एक्झाम तुम्हाला क्रॅक करता येऊ शकतात. नाहीतर तुमची अवस्था 2-3 वर्षांतर हीच असेल, बेरोजगार. डिग्री असून सुद्धा हा जॉब नसेल, म्हणजे ही परत सुशिक्षित बेरोजगारी कायम असेल. तर म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या देशामध्ये जी संरचनात्मक बेरोजगारी आहे ती जर सोडवायची असेल, त्याच्यावर जर उपाय करायचा असेल, तर एकच ऑप्शन आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान याच्यामध्ये विकास करणे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी कोणती आहे? हीच आहे संरचनात्मक. हा आपल्या देशाची शोकांतिका आहे. तर हे आपण इथे बेस समजून घेतलाय. आता आपल्याला पुढच्या प्रकारची बेरोजगारी लक्षात घ्यायची मित्रांनो, ज्याचं नाव आहे नैसर्गिक बेरोजगारी. नैसर्गिक म्हणजे जे कॉमन आहे. जसं की आपल्याला शिंका येणं हे कसं कॉमन आहे, तसंच नैसर्गिक बेरोजगारी म्हणजे काय? तर अशा प्रकारची अर्थव्यवस्था, जी अर्थव्यवस्था चांगली असूनही त्या अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणामध्ये तरी बेरोजगारी आहेच. म्हणजे जगामध्ये अशी कोणतीच अर्थव्यवस्था नाहीये की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये एकदम फुल एम्प्लॉयमेंट आहे. अशी कोणतीतरी अर्थव्यवस्था असते की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतातच. तर नैसर्गिक बेरोजगारी म्हणजे याचा अर्थ हाच आहे की देशाची अर्थव्यवस्था भलेही चांगली आहे, पण काही प्रमाणामध्ये बेरोजगारी स्थिती आपल्याला जाणवते. यालाच आपण इथे नैसर्गिक बेरोजगारी असं आपण या ठिकाणी म्हणतो. पुढची बेरोजगारी आहे दीर्घकालीन बेरोजगारी. आता दीर्घकालीन बेरोजगारी म्हणजे काय मित्रांनो, की अशा प्रकारची अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये व्यक्ती एका वर्षापेक्षा जास्त काय आहे, बेरोजगार आहे. या स्थितीला म्हणतो आपण इथे जुनाट बेरोजगारी. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपण इथे 13 बेरोजगारीचे प्रकार आपण समजून घेतलेले आहे. लक्षात येतात हे 13 प्रकार कोणकोणते आहेत? चला, जुनाट बेरोजगारी म्हणजे काय? एका वर्षापेक्षा जास्त बेरोजगार असणे. नैसर्गिक बेरोजगारी म्हणजे काय? काही प्रमाणामध्ये बेरोजगारी आढळणे. संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय? शिक्षण, आरोग्य, कौशल्य यांच्या अभावामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा इथे जर डायग्राम जर बघितला, यानुसार विकसित देशामध्ये आपण हे बघितलं, घर्षणात्मक आणि चक्रीय बेरोजगारी आढळते. मग आता मला सांगा इथे भारतामध्ये सर्वाधिक कोणत्या प्रकारची इथे आपल्याला बेरोजगारी आढळते? तर याचं उत्तर नेहमी लक्षात ठेवा, संरचनात्मक बेरोजगारी. हे नेहमी इथे लक्षात ठेवा. चला, आता मला सांगा खुली बेरोजगारी म्हणजे काय? आता जे आपण इथे आतापर्यंत 13 जे काही प्रकार आपण समजून घेतले असतील, याच्यावरती आपण एक इथे रिकॅप करण्याचा आपण एक प्रयत्न करूयात. चला, जवळपास आपण इथे 13 प्रकार आपण समजून घेतले. चला, खुली बेरोजगारी म्हणजे काय सांगा? गावातील बेरोजगारी शहरामध्ये स्थलांतरित होणे म्हणजेच खुली बेरोजगारी. मला सांगा ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? छुपी बेरोजगारी आणि हंगामी बेरोजगारी. व्हेरी गुड. चला, मला सांगा ग्रामीण भारतामध्ये काही छुपी बेरोजगारी आहे याचा अर्थ काय आहे? म्हणजे कामना धाम आणि भुईला भार. म्हणजे विनाकारण लोक तिथे काम करतायत पण त्यांची आवश्यकताच नाही. यापैकी मला सांगा अशी कोणत्या प्रकारची बेरोजगारी आहे की ज्या बेरोजगारीला आपण इथे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 किंवा सीमांत उत्पादकता 0 आहे असं आपण म्हणत असतो? यस, छुपी बेरोजगारी. व्हेरी गुड. आता मला सांगा मित्रांनो, कोणती बेरोजगारी ही प्रामुख्याने इकॉनॉमीच्या सायकलनुसार वाढत असते किंवा कमी होत असते? तर त्याचं नाव आहे चक्री बेरोजगारी.
चक्रीय बेरोजगारी प्रामुख्याने कोणत्या देशात आढळते? ही विकसित देशामध्ये आढळते. नंतर मला सांगा यापैकी घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय? घर्षणात्मक म्हणजे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. सांगा काय अर्थ आहे? हा म्हणजे याचा अर्थ हा होतो की चांगला जॉब आणि आधीचा जॉब. आधीचा जॉब सोडत असताना आपण चांगला जॉब मिळवण्यासाठी काही दिवस बेरोजगार राहतो, याला म्हणतो आपण घर्षणात्मक बेरोजगारी. त्याच्यानंतर मला सांगा कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय? कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय? हा म्हणजे जसं की एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. पोलीस भरतीमध्ये जर एखादा डॉक्टर, इंजिनियर किंवा पीएचडी होल्डर जर फॉर्म भरत असेल आणि तो पोलिसाचा जॉब करत असेल तर जॉब कोणता आहे? अंडर एम्प्लॉयमेंट. म्हणजे त्याची त्या व्यक्तीची लायकी आहे डॉक्टर बनण्याची, पण तो कोणता जॉब करतोय? पोलीस म्हणून जॉब करतोय. म्हणजे त्याच्या प्रतीची जे आहे त्याचा जे काही जॉब आहे तो चांगला असायला हवा, पण त्याच्या खालचा तो जॉब करतो. जसं की तुम्हाला मी सांगितलं असेल की एमबीए वाला व्यक्ती आहे पण काय झाडू मारण्याचं काम करतोय, याला म्हणतो आपण इथे कमी प्रतीची बेरोजगारी. आता मला सांगा प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे काय? प्रासंगिक बेरोजगारीचा अर्थ काय होतो? प्रासंगिकचा अर्थ हा होतो की तात्पुरती बेरोजगारी किंवा तात्पुरता जॉब. जसं की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे की सध्या बरेच सरकारी डिपार्टमेंटमध्ये 11-11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो, पण नंतर काय? कॉन्ट्रॅक्ट बेस संपल्यानंतर सगळं संपलं, परत तो व्यक्ती बेरोजगार होतो. या स्थितीला आपण इथे, पण त्याला लगेच काम मिळतं का? नाही. तर या स्थितीला आपण इथे म्हणतो कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट. आता मला सांगा मित्रांनो, यापैकी अशी कोणती बेरोजगारी आहे की जी व्यक्तीने स्वतःहून स्वीकारलेली आहे? यस, अशी कोणती बेरोजगारी आहे की ज्यामध्ये व्यक्तीने ही स्वतःहून स्वीकारलेली आहे? तर त्याचं नाव आहे ऐच्छिक बेरोजगारी, स्वतःहून स्वीकारलेली आहे. कोणती बेरोजगारी ही तुमच्यावरती लादलेली आहे, बॉसने तुम्हाला कामावरून काढून टाकलेलं आहे? त्याचं नाव आहे अनैच्छिक बेरोजगारी. कोणत्या जॉबमध्ये तुम्हाला 4 तासापेक्षा कमी काम करावं लागतं, त्या जॉबला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं पार्ट टाइम जॉब किंवा त्याला म्हणायचं आपण इथे अर्ध बेरोजगारी. यस. आता नंतर मला सांगा जुनाट बेरोजगारी म्हणजे काय? जुनाट बेरोजगारीचा अर्थ काय होतो? हा म्हणजे जर एखादा व्यक्ती एका वर्षापेक्षा जास्त बेरोजगार राहत असेल तर यालाच आपण इथे जुनाट बेरोजगारी असं म्हणतो. तर मित्रांनो याच्यावरती तुम्हाला राज्यसेवा, कंबाईन किंवा सरळ सेवा, ज्याच्यावरती तुम्हाला हे असे प्रश्न येतात. यस, हे आपण डिस्कस केलंय. मला सांगा नॅशनल सॅम्पल सर्वेनुसार बेरोजगारी याची व्याख्या काय आपण बघितली होती? नॅशनल सॅम्पल सर्वेनुसार आठवते? यस, एका आठवड्यात 14 तासापेक्षा कमी काम मिळत असेल तर त्याला म्हणतो आपण बेरोजगार. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन नुसार रोजगार म्हणजे कोण? एका वर्षात 273 दिवसापेक्षा कमी काम मिळत असेल तर तो आहे रोजगार. आणि पार्ट टाइम जॉब म्हणजे काय? एका आठवड्यात 14 ते 28 तास काम करत असेल तर तो आहे पार्ट टाइम जॉब. याचबरोबर आपण हे सुद्धा लक्षात ठेवलेलं आहे की लेबर फोर्स म्हणजे काय, रोजगार म्हणजे काय आणि बेरोजगार म्हणजे काय. तर मित्रांनो हा अतिशय महत्वाचा टॉपिक आपण डिस्कस केलाय. पण याबरोबर तुम्हाला जे काही प्रश्न येतात ते मनरेगा किंवा विबी रामजी या योजनेबद्दल प्रश्न असतात. तर त्याच्यावरती चर्चा करायची आहे का? कारण की आपला वेळ किती ते मला एकदा बघावं लागेल. एकदा विचारता किती वेळ करायचा आणखी? म्हणजे कंटिन्यू करायचं आहे. चला तर लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये आपल्याला आणखीन डिस्कस करायचं आहे की जे काही आपण आतापर्यंत हे सगळं रोजगार बेरोजगार आपण हे सगळं समजून घेतलंय, पण हे सगळं रोजगार बेरोजगार आपल्या देशामध्ये कोण मोजते? तर यासाठी आपल्या देशामध्ये संस्था कोणती आहे? तर मित्रांनो या संस्थेचं नाव आहे, हे नाव नेहमी लक्षात ठेवा, तर या संस्थेचं नाव आहे NSO. जर तुम्हाला असा कधी प्रश्न विचारला की भारतामध्ये बेरोजगारी कोण मोजते तर ते आहे NSO. माझा तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण आतापर्यंत NSSO बघितलं होतं. तर लक्षात घ्या NSSO ही जी काही संस्था आहे म्हणजे ती NSSO असेल किंवा
CSO असेल. ह्या ज्या काही दोन संस्था आहेत, NSO आणि CSO, ह्या दोन संस्था आता इथे NSO मध्ये मर्ज केलेल्या आहेत. तर त्यामुळे जर तुम्हाला कधी प्रश्न विचारला त्याचं उत्तर हे सांगायचंय की भारतामध्ये बेरोजगारी मोजण्याचं काम कोणाचं आहे? NSO यांचंच आहे. मग आता लक्षात घ्या, भारतामध्ये जेव्हा बेरोजगारी जेव्हा मोजली जाते तर तेव्हा त्याच्यामध्ये बास्केटचा वापर केला जातो. आता हे थोडासा टेक्निकल पार्ट आहे, पण तुम्हाला महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो. नंतर आपण याच्यामध्ये असणाऱ्या काही योजना आपण डिस्कस करूया, जसे की मनरेगा असेल किंवा दुसरी आपली बीबी रामजी असेल. त्याच्या आधी आपण ह्या बास्केट एकदा व्यवस्थित समजून घेऊया. तर जे काही NSO आहे याच्यानुसार आपल्याकडे 3 बास्केट्स आहेत, हे लक्षात ठेवा. ह्या 3 बास्केट कोणकोणत्या आहेत? नंबर 1 चं नाव आहे CDS, नंतर आहे CDS, CWS, आणि आता जी काही पुढची बास्केट आहे किती वेळ आहे? आणखीन 1 तास का? येस. तर लक्षात घ्या, CDS, CWS आणि US अशा ह्या 3 बास्केट्स आहेत. आता याच्या आधी आपण लॉंग फॉर्म बघूयात, नंतर तुम्हाला याचा अर्थ लक्षात येईल. CDS चा अर्थ काय होतो? CDS चा अर्थ हा होतो करंट डेली स्टेटस. आधी आपण यांचे नाव लक्षात घेऊयात, नंतर आपण याच्यावरती एक्सप्लेनेशन लक्षात घेऊयात. CDS चा अर्थ आहे करंट डेली स्टेटस. पुढचा अर्थ आहे CWS, याचा अर्थ हा होतो करंट वीकली स्टेटस. आणि पुढचा अर्थ आहे US, याचा अर्थ हा होतो युज्युअल स्टेटस. चला एकदा उच्चार करा सगळ्यांनी एकदम मोठमोठ्याने. चला, CDS चा अर्थ काय आहे? करंट डेली स्टेटस. CWS म्हणजे करंट वीकली स्टेटस आणि US म्हणजे आहे युज्युअल स्टेटस. आता लक्षात घ्या, ह्या जे काही 3 बास्केट्स आहेत, या बास्केटचा अर्थ काय होतो? आणि ह्या प्रत्येक बास्केट तुम्हाला ह्या सांगतात की बेरोजगार कोणाला म्हणावं. तर भारतामध्ये CDS या शब्दाचा अर्थ हा होतो की जर एखादा व्यक्ती एका दिवसात जर 1 तासापेक्षा जर कमी काम करत असेल तर याला म्हणतो आपण इथे बेरोजगार. तर इथे हा शब्द इथे यूज केला असेल बेरोजगार. CDS नुसार बेरोजगार म्हणजे कोण? जर एखादा व्यक्ती एका दिवसात 1 तासापेक्षा कमी काम करत असेल त्याला म्हणायचं बेरोजगार. मग CWS चा अर्थ काय होतो? तर लक्षात घ्या, CWS याचा अर्थ हा होतो, W या शब्दाचा अर्थ हा होतो वीकली. म्हणजे एखादा व्यक्ती एका आठवड्यामध्ये किती तासापर्यंत काम करतो. आता हा थोडासा रेफरन्स आपला इथे वेगळा आहे. एका आठवड्यात एका दिवसापेक्षा जर कमी जर काम करत असेल तर याला आपण इथे बेरोजगार असं म्हणायचं. आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न आहे बरं का, हा आपला कंबाईन मेन्सचा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती प्रश्न असतोच आणि हे तुम्हाला पुस्तकात काही कळत नाही, हे तुम्हाला मी सिम्प्लिफाय लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करतोय. नंतर आहे US चा अर्थ हा होतो की जर एखादा व्यक्ती एका महिन्यापेक्षा जास्त काम नसणे किंवा काम करत नाही तर त्यालाच या ठिकाणी इथे आपण बेरोजगार असं म्हणतो. चला, बेरोजगार आहे की नाही हे समजण्यासाठी आपल्याकडे 3 बास्केट्स आहेत. एकदा उच्चार करा कोणकोणते आहेत? CWS, CDS, CWS आणि US. CDS म्हणजे काय? तर D हा शब्द म्हणजे डेली, म्हणजे एका दिवसात 1 तासपेक्षा कमी काम करत असेल तर बेरोजगार. पण जर एका दिवसात समजा 2 तास काम करत असेल तर रोजगार. सिंपली. जर एखादा व्यक्ती एका दिवसात समजा 10 तास काम करत असेल तर रोजगार.
हे झालं तुमचं एका दिवसाचं गणित. पण आठवड्याचं जर गणित लावलं, जर एखादा व्यक्ती एका आठवड्यात एका दिवसापेक्षा कमी काम करत असेल तर तो आहे बेरोजगार. आणि जर एखादा व्यक्ती एका आठवड्यात 3 दिवस काम करत असेल तर रोजगार, 2 दिवस काम करत असेल तर रोजगार. आणि इथे हा शब्द आहे एका महिन्यापेक्षा जास्त. जर एखादा व्यक्ती एका महिन्यापेक्षा जास्त जर काम करत नसेल, त्याला काम मिळत नसेल, त्याला आपण इथे म्हणतो US नुसार बेरोजगार. समजते मी काय म्हणतोय? हा बास्केट खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला असा कधी प्रश्न विचारला की भारतामध्ये बेरोजगारी मोजण्यासाठी कोणत्या बास्केटचा वापर केला जातो, कोणत्या बास्केट आपल्यासाठी ह्या इथे महत्वाच्या आहेत, तर मित्रांनो इथे या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय असायला हवं, तर दोनच बास्केटचा आपण इथे वापर करतो. एक आहे CWS आणि एक आहे US. CWS आणि US याच बास्केटचा आपण वापर करतो. CDS ही बास्केट आपण कधीही वापरत नाही. इव्हन आपल्या देशामध्ये आपण एका वर्षाचा रिपोर्ट काढतो, त्याचं नाव आहे PLFS रिपोर्ट, म्हणजे पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे. याच्यामध्ये सुद्धा आपण इथे CDS चा वापर करत नाही. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की असं काय कारण असेल की या रिपोर्टमध्ये आपण CDS चा वापर करत नाही? यस, विचार करा आणि सांगा थोडस. आधी मला सांगा, तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात आली का? आधी मला सांगा, तुम्हाला 3 बास्केटचे नाव माहित आहेत? उच्चार करा. CDS, CWS आणि US. CDS म्हणजे काय? करंट डेली स्टेटस. CWS म्हणजे काय आहे? करंट विकली स्टेटस. US म्हणजे काय? US म्हणजे एका महिन्यापेक्षा जास्त. CWS म्हणजे काय? एका आठवड्यात एका दिवसापेक्षा कमी. आणि CDS म्हणजे काय? एका दिवसात एका तासापेक्षा कमी. तर ह्या सगळ्यांना आपण बेरोजगार असं म्हणतो. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, यापैकी अशी कोणती बास्केट आहे की जी खूप मोठी आहे? तर त्याचं उत्तर आहे CDS. कारण की याच्यामध्ये गणित कशाचं आहे? एका दिवसाचं आणि एका तासाचं गणित आहे. तर त्यामुळे ही बास्केट खूप मोठी आहे. आणि जर समजा आपण या बास्केटचा जर वापर केला तर कदाचित आपल्या देशामध्ये बेरोजगारी ही खूप मोठी दिसेल. तर त्यामुळे आपण या बास्केटचा आपण कधीही वापर करत नाही. आता याच्यामध्ये आणखीन एक पुढची कन्सेप्ट आहे ज्याच्यावरती तुम्हाला खूप सारे प्रश्न आहेत. तर कन्सेप्टचं नाव लक्षात घ्या. ह्या 2 नाव आहेत. एक आहे टाइम रेट आणि दुसरा आहे पर्सन रेट. ह्या 2 संकल्पना आधी समजून घ्या की याचा अर्थ काय होतो. टाइम रेट म्हणजे काय? किती वेळात काम केलेलं आहे. आणि पर्सन रेट या शब्दाचा अर्थ हा होतो किती लोकांनी काम केलेलं आहे. वेळ असेल तर टाइम रेट, व्यक्तींनी काम विचारलं तर पर्सन रेट. एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. समजा काही लोक, समजा 10 लोक दररोज 8 तास याप्रमाणे जवळपास 2 दिवस काम करतात. बघा आधी उदाहरण लक्षात घ्या. 10 लोक दररोज 8 तास असं 2 दिवस काम करतात, तेव्हा ते विशिष्ट प्रकारचे खड्डे खणतात किंवा खोदतात. मग आता मला सांगा, यामध्ये या लोकांनी किती दिवस काम केलं? तर ऑब्विसली 2 दिवस काम केलं. पण तुम्हाला प्रश्न असा नसतो. प्रश्न हा असतो की यामध्ये एकूण किती तासामध्ये काम झालं? यस, 16 तास. नक्की? कसं सांगा? 8 तास आहे, 2 दिवस काम केलं, म्हणजे याचं उत्तर नक्कीच 16 आहे. पण इथे लोक किती आहेत? 10 आहेत ना. म्हणजे इथे किती आहे? 10 गुणिला मी करेल म्हणजे 8 दोन्ही 16. म्हणजे एकूण माझं हे काम किती तास झालेलं आहे? 160 तास. म्हणजे मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे तासांमध्ये जेव्हा काम सांगता की किती तासामध्ये हे काम पूर्ण केलं, तर याला आपण इथे टाइम रेट असं म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही एखादं काम ते किती माणसांनी पूर्ण केलं, आता मला सांगा हे काम किती लोकांनी पूर्ण केलं? 10 लोकांनी पूर्ण केलं. तर जेव्हा आपण हे माणसांमध्ये आपण जेव्हा बघतो तर याला इथे म्हणतो आपण पर्सन रेट. आणि जेव्हा आपण किती तासांमध्ये जेव्हा लक्षात घेतो ते आहे टाइम रेट. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा रेफरन्स कुठे लागतो? तर याचा रेफरन्स तुमचा हा इथे लागतो. नेहमी लक्षात ठेवा.
तर तुम्हाला असं कधी विचारलं की सीडीएस हे कशामध्ये मोजतात, तर याचं उत्तर आहे टाइम रेट मध्ये. हे नेहमी आपण टाइम रेट मध्ये मोजतो. त्याच्यानंतर सीडब्ल्यूएस आणि यूएस हा कशामध्ये मोजतात, तर याचं उत्तर आहे पर्सन रेट मध्ये मोजतात. तुम्हाला याच्यावरती प्री आणि मेन्सला खूप सारे प्रश्न आलेले आहेत. समजलं का सांगा? सीडीएस कशामध्ये मोजतो आपण? टाइम रेट मध्ये. सीडीएस, सीडब्ल्यूएस आणि यूएस कशामध्ये मोजतो आपण? पर्सन रेट. तर ह्या महत्वाच्या कन्सेप्ट आहे, याच्यावरती प्रश्न असतात. पुस्तकामध्ये ह्या गोष्टी खूप तुम्हाला कॉम्प्लिकेटेड दिलेल्या आहेत. आता आपण हे जर तुम्हाला जर समजलं असेल